राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचे आहे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं. एकच आयुष्य आहे, मेल्यावर काय होते माहीत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत, ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम. जिवंत असताना मेल्यासारखे जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. गेल्यानंतर फक्त आठवणी उरतात. माणूस आनंदामागे धावत नाही, तर आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो. विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा, हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो. पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखंच साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करते. मनुष्यालाही परमेश्वराने एकसारखंच बनवलंय, पण कोण कसं आचरण करतं हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून असतं.